नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। आम्ही ना पायवारीला गेलो तेव्हा दगडी अकोला हे गाव लागतं, तिथे आम्हाला अशा पद्धतीने कढी बनवली ती बरं का। अतिशय रुचकर असं छान असं कुटुंब होतं, त्या कुटुंबाने खास आमच्यासाठी अशी कढी बनवली। चला मग आपणही बनवू। तर मी इथे दही धना पावडर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेतलेलं आहे, त्यात मुठभर खोबऱ्याचं किसही घेतलेला आहे बरं का। तिथे त्या मला सांगायच्या आणि मी बनवायचे, म्हणून मला इथे ती जमली पद्धत। नंतर त्यामध्ये दाण्याचा कूट टाका आठवणीने, जितकं खोबऱ्याचं प्रमाण असेल तितकंच दाण्याचं कूट। आता समजा तुम्ही 4 माणसाला बनवत असेल तर 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 चमचे दाण्याचं कूट, डाळीचं पीठ आणि थोडंसं चिमूटभर गव्हाचं पीठही टाका। अशी कढी किती खळखळा उकळली तरी फुटत नाही। नंतर हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ताही वाटायला घ्या आणि हे आलं पण घ्या बरं का आठवणीने, आणि थोडंसं असं मिक्सरमध्ये गरका देऊन बाजूला ठेवा। चला आता जिरे मोहरी हिंगाची फोडणी देऊ। तुम्ही इथे तुपाची फोडणी दिली तरी चालेल, तेलाची दिली तरीही चालेल। आठवणीने हिंग टाका आणि बडीशोप टाका, थोडीशा मेथीदाणे टाका, त्यामुळे कढी अतिशय रुचकर लागते। तर मेथीदाणे आपण नेहमीच टाकतोच, पण बडीशोपही टाका, कढीपत्ता टाका आणि येथे वाळलेली कोथिंबीर टाकलेली आहे। अतिशय रुचकर ही कढी होते। तर ते ऊन कढईवर आल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहे। हिंग आणि जास्तची हळद टाकू नका, थोडी कमीच हळद टाका। सर्व काही कमी गॅसवर परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये ते कढीचं दह्याचं म्हणजेच दही, खोबरा किस, दाण्याचं कूट, पिठाचं मिश्रण आपण जे बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून कमी गॅसवर छान असं उकळू द्या। चवीपुरतं मीठ टाका आणि थोडासा गूळ टाका आणि मस्त भातावर खा, भाकरी चुरून खा। अतिशय रुचकर ही कढी झालेली आहे। आणि इथे तुम्ही ही कढी अशीही पिऊ शकता किंवा तुम्ही भेळवरही टाकून खाऊ शकता। तर नक्की एकदा बनवा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ असतात ते बघत जा। आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा।